मोरोपंत अकोला सोंदे मोहिमेवरती रवाना झाले. संभाजी रात्र मात्र गडावरच राहिले. पाचरला सुद्धा ते कधी उतरलेच नाहीत. कविकलस यांच्याबरोबर किंवा आपल्या महालात ते नेहमी असत. सोयराबाईंच्या महाली मात्र मंत्र्यांची वज्र वाढली होती. नकळत राजकारणाची सूत्रे तिथून फिरू लागली होती. आणि सकाळी स्नान आटोपून संभाजीराजे महालात आले. येसुबाईंनी दुधाचा पेला समोर ठेवला. तो पेला उचलत संभाजीराजांनी सांगितलं, आम्ही देवाला जाऊन येतो, लवकर येऊ का? आज सासूबाई जाणार आहेत. कुठं? साताऱ्याला. ते बरं आपल्याला माहीत नाही काय? आबासाहेबांची तब्येत बरी नाही म्हणून कालच बातमी आली. तब्येत जास्त बरी नाही म्हणे. संभाजीराजे क्षणभर विचारात राहिले. दुसऱ्या क्षणी दूध संपून महाला बाहेर पडलं. सदैव बालाजी काहीतरी लिहित होते. संभाजीराजांना पाहून ते गडबडीने उठले. बालाजी, काल साताऱ्याहून खलिता आला? जी. मग तो आम्हाला का दाखवला गेला नाही? तो राणीसाहेबांनी घेतला. कोणाच्या नावाचा खलिता होता? रामचंद्र पंतांच्या. असं. आबासाहेबांची तब्येत बरी नाही? जी. काय होतं? इथून गेल्यापासून तब्येत बिघडली आहे. मस्तक शिळ आहे. दिवसेंदिवस प्रकृती बिघडत आहे. बालाजी, युवराज म्हणून नको पण त्यांचे चिरंजीव म्हणून तरी हे आम्हाला सांगायचं होतं. घर फिरतंय, वासे पण फिरायचेच, पण असलं वर्तन एक ना एक दिवस सर्वांनाच त्रासदायक होईल. संभाजीराजे तसंच ओळलं. सरळ सोयराबाईंच्या महाली गेलं. बाहेरच्या सोप्यात सामानाच्या बंदुका तयार होत होत्या. आतून आले रामराजे ओरडले, दादा महाराज आले. संभाजीराजांना बिलगत म्हणाले, आम्ही साताऱ्याला जाणार. ठीक. राजारामांच्या संभाजीराजा बैठकीच्या खोलीत आलं. सोयराबाई येताच मुजरा धरला. सोयराबाईंनी विचारलं, सदरेचे युवराज महाली बरे आले? आणि त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत संभाजीराजांनी विचारलं, आबासाहेबांची तब्येत बरी नाही हो? आपण साताऱ्याला जाणार? हो का? आम्ही येऊ? फक्त आम्हालाच बोलवलं आहे. असं? आणखी काय विचारायचं होतं? संभाजीराजाने सोयराबाईंच्याकडे पाहिला, मुजरा केला, निघून गेलं. 2 प्रहरी सोयराबाई आणि राजा दासी परिवारासह गडाखाली उतरलं आणि संभाजीराजांच्या मनाची तगमग झाली होती. ते कवी कळशाकडे गेलं. कवी कळसांच्या भेटीकडे संभाजीराजा बसलं. कळस आपल्या संजयबरोबर हात फिरत होतं आणि युवराजांकडे पाहत होतं. युवराज, जीवावरचं दुखणं आहे, पण महाराज यातून बरे होतील. मी कुंडली पाहिले, काळजी करू नका. संभाजीराजांचे डोळे भरून आलं. आबासाहेब आजार आहेत, त्यांना आम्ही भेटू शकत नाही. आम्ही फक्त नावाचे युवराज राहिलो. शांत व्हा युवराज, हीच परिस्थिती कायम राहणार नाही. वारे बदलू लागतील, महाराजांचं मन वळेल, पण भविष्य काळ कठीण आहे. आपल्या विरुद्ध अनेक शत्रू उभे राहतील असं दिसतं. या पुढची पावलं सावधगिरीने टाकायला हवी. महाराजांनीही. काय सांगता? युवराज, राजकारणात माया ममतेला स्थान नसतं. महाराजांसाठी कोमम करावं असं वाटतं. विलंब न लावता करा. मी पंतांना पाठवतो, सर्व साहित्य मागून घ्या. युवराज उठलं. कवी कळस म्हणाला, थोडं थांबव. कळस आत गेले. येताना तापकातून पेला घेऊन आलं. राजांच्या हाती त्यांनी पेला दिला. आज समोर ना देवाचा प्रसाद. संभाजीराजांनी हसून भांगेचा पेला हाती घेतला आणि त्या पेल्याचा स्वाद घेत संभाजीराजा म्हणाला, इथल्यासारखी भांग कुठंच होत नाही. तेही शास्त्र आहे युवराज. युवराजांनी भांग घेतली. त्या भांगीने त्यांना थोडं बरं वाटलं. कळशांनी दिलेला विडा घेऊन ते वाड्याकडे चालू लागलं आणि थंडीतला गार वारा अंगाला सकळत होता. कुशावर्ताचा तलाव कमळांच्या पानाने आच्छादला होता. नव्या पालवीने सजलेल्या रानातून अनेक पक्ष्यांचे आवाज कानावर येत होते. पाय वाटेनं युवराज चढण चढत होते आणि सायंकाळच्या तिरप्या किरणात बाजारपेठ उभी होती. युवराजांना मुजरे झडत होते. युवराज मुजऱ्यांचा शिकार करीत होळी चौकात आलं. कातळाला वळसा घालून ते नगरखान्याकडे पोहोचलं. नगरखान्यावरचा भगवा ध्वज नजरेत येतात संभाजीराजांना महाराजांची आठवण झाली. क्षणात संताप उपळला. पुतळाबाई महालात कशिदा विनीत बसल्या होत्या. दाराशी युवराज आलेले पाहता त्यांनी हातातले काम बाजूला ठेवलं. कुठं फिरायला गेला होता? नाही, कवी कळसांच्याकडे गेलो होतो. काय सांगितलं? पुतळाबाईंनी काळजीने विचारलं. कुंडलीवरून काळजीचं कारण नाही असं म्हणाले.
संभाजीराजांचा संताप उपाला. आम्ही आबासाहेबांच्या पोटी जन्म घेतला, त्यांची चौकशी कोण देऊन करत आहोत. कोणाला आमच्या हयातीची जाणीव नाही. आम्हाला काय वाटतं याचा विचार कोणाला सुचत नाही. घरच्या नोकरांची किंमत सुद्धा आम्हाला राहिली नाही. कळसांच्याकडे पेय जास्त झालं वाटतं. संभाजीराजांनी घाबरून पुतळाबाईंच्याकडे पाहिले. त्यांनी आपला घाम टिपला आणि चाचरत म्हणाले, आमचं चुकलं का? चुकलं नाही, पण तुमचं लक्ष येत नाही. आम्ही सुद्धा गडावरच आहोत. आम्हाला काही वाटत नसेल. बोलता बोलता पुतळाबाईंचा आवाज भरून आला. डोळ्यांना पदर लावला आणि संभाजीराजा गडबडीनं पुढे झालं. पुतळाबाईंच्या जवळ बसत म्हणालं, आम्ही आमचाच विचार केला, आम्ही चुकलो. आईसाहेब रडू नका. आमच्याजवळ आमची पुण्य नसेल, पण आबासाहेब लाखांची पोशिंदी आहे. ती पुण्यही वाया जायची नाही. आबासाहेब बरी होतील ही आमची खात्री. पुतळाबाई आपल्या दुःखांना वाढ देत होते. फार दिवसांनी ऐकलेल्या मायेच्या शब्दांची त्यांची मन मात्र हलकं होत होतं. साताऱ्याचा किल्ला पहाटेच्या विरळ धुक्याने आच्छादला होता. किल्ल्याच्या पायथ्याशी चिमुकलं सातारा गाव अंग दुमडून बसलं होतं. सूर्योदय झाला आणि धरित्रीचं रूप पालटलं. शिवारातलं दुःख डोंगराच्या कडेला गोळा होऊ लागलं. सकाळच्या वाऱ्यावर शाळूचे पीक डोलू लागलं आणि बाभळीवर अंग चुरून रात्रभर बसलेले कवडे शिवारात चरावयास उतरले. गडावरचे नगरखान्यावरचे पारेकरी उगवत्या सूर्याला वंदन करून नव्या पारेकऱ्यांकडे भालाकाठी देऊन मोकळं झालं. चुकून राहिलेल्या दिवट्या विजवल्या गेल्या आणि गडावरची जाग सुरू झाली. पण तीत गडबड नव्हती, मोठा आवाज नव्हता. साऱ्यांचं लक्ष राजांच्या महालाकडे लागलं होतं. वाड्याच्या सदरेत पानसंबळ, आनाजी, येसाजी हजर होते. सदरेच्या पायऱ्या चढून येत असलेल्या हंबीरराव पाहतात. येसाजी पुढे झाले. हंबीरराव सदरेवाला. त्यांनी आनाजींना विचारलं, कसे आहे तबे? रात्रभर झोप आली नाही. रात्री शिवराम वैद्य आले, आता आत गेले. आज 8 दिवस झाले. पोटात काही टिकत नाही, मस्तक सूल कमी होत नाही, ताप गेला पण हे नवीनच सुरू झालं. पानसंबळ म्हणाले, तुम्ही काय बी म्हणा, पण हे काय साधं आजारपण नव्हतं. साताऱ्याला महाराजांनी पाऊल ठेवलं आणि अंथरूण गाठलं. एक दिस बी उतार नाही. येसाजीराव, काय म्हणायचं आहे तुम्हाला? हंबीररावांनी आपली पगडी सावळी येसाजी म्हणाले, देवस्कीची बाब आहे, जाणत्याला विचारून उतार व्हायला पाहिजे. सगळे उपचार चाललेत येसाजीराव. तुमच्या माहितीतील कोणी असेल तर विचारून बघा. त्याचवेळी साऱ्यांची नजर दरवाजाकडे गेली. वयोवृद्ध शिवराम वैद्य सदरेवर येत होते. सारे त्यांच्या भोवती गोळा झाले. आपल्या पांढऱ्या बळावर हात फिरत वैद्यांनी सर्वांच्याकडे पाहिलं. निश्वास सोडून म्हणालं, रात्रीच्या मात्रेनं थोडा गोंद दिसतो, पण 2 दिवस गेले खरीच नक्की सांगता येणार नाही. तब्येतीला आराम वाटेल ना? आनाजींनी विचारलं. आनाजी, मी काल आलो. महाराज महिन्याभर आजारी होते असं म्हणता. अंगात अशक्तपणा आहे. निदान ठरवायचं आहे. मी काय सांगणार? शिवराम शास्त्र्यांच्या बोल्याने साऱ्यांची मनं थरकली. 2 प्रहरी आनाजी राजांच्या महाली गेलं. राजा पलंगावर पडून होतं. शेजारी सोयराबाई उभे होत्या. साऱ्या महालात शांतता होती. राजांनी डोळं उघडलं. शीन आवाजात विचारलं, कोण आहे? आनाजी आले. सोयराबाई म्हणाले. राजांनी हाताने खुणावलं. आनाजी नजीक गेलं. राजांनी श्वास घेतला. राजा कष्टाने म्हणाले, आनाजी. जी महाराज. युवराजांना बोलावून घेत तातडीने. जी. आनाजींनी सोयराबाईंच्याकडे पाहिलं. बरं वाटल्यावर बोलावून घ्यावं, एवढी कसली गडबड? राजा खिन्नपणे हसले. हात उंचवत म्हणाला, बोलावून घ्या. राजांनी श्वास घेतला. त्यांना पाहावं असं वाटतं. साऱ्यांनी टाकलं, आम्हाला तसं करता यायचं नाही, समजलं? जी. आनाजींनी सांगितलं. रायगडकडे तातडीने थैले रवाना झाली. गडावर रात्र उतरली. गडाचा दरवाजा बंद झाला आणि गारवा जाणू लागला. किल्ल्यावर ठायठाई पलते पेटले. त्याची टेंबे वाऱ्यावर फरफरत होते. पहारेकरी जाग देत होते आणि महालात राजांना थोडी नजरा लागली होती. अचानक त्यांना जाग आली. त्यांनी हाक मारली, कोण आहे? पानसंबळ पुढे झालं. जी. दाराची समर्थ आहे. आम्हाला ते हाका मारताय. राजांच्या बोलण्याचा अर्थ पानसंबळांना समजेना. ते घाबरले. धीर करून म्हणाले, वैद्यांना बोलावतो. नको. हात हलवत राजा म्हणाले, माझी तब्येत बरी आहे. किल्ल्याच्या दाराची जा समर्थ आले आहेत, त्यांना घेऊन या. जी. पानसंबळ गेले. सदरीत आनाजी, येसाजी, हंबीरराव बसलं होतं. पानसंबळाने राजांचं बोलणं सांगितलं. आनाजी चिंतेत पडले. येसाजी उठून गेला. आनाजी म्हणाले, हा नवा प्रकार दिसतो. गडाच्या दरवाजाशी कोण आलं असतं?
तर कळलं नसतं का? चौकशीला कोणाला तरी पाठवा, बिरराव म्हणाला. चौकशीसाठी सेवक पाठवला गेला. सारे चिंतातूर होऊन बसले. ते वेळ क्षणाक्षणाची सरत होती. येसाजी सुद्रेवाला तेव्हा त्यांचा चेहरा आनंदी दिसत होता. तो म्हणाला, पंत स्वामी गेले. आनाजीने आश्चर्याने मनवर केली. समर्थ शिष्य कल्याण स्वामी येसाजी पाठोपाठ येत होते. नकळत सारं उभं राहिलं. सर्वांनी कल्याण स्वामींना वंदन केलं. येसाजी सांगत होतं, मला संशय आला म्हणून दरवाजाकडे गेलो. बघितलं तर खरंच स्वामीजी बाहेर उभे. देवडीवरील दरवाजा उघडताना स्वामीजी हाका मारित होते. आश्चर्य आहे. त्यात आश्चर्य कसलं? कल्याण म्हणाले, राजांची तब्येत बिघडल्याचं जर समर्थांना शिवथरी कळतं तर त्यांच्या शिष्यांना आम्ही दरवाजाशी आलेलं का कळणार नाही? आता विलंब न करता आम्हाला राजांच्या जवळ घेऊन चला. आनाजींच्या मागून कल्याण स्वामी राजांच्या महालात आले. समया प्रज्वलित करण्यात आल्या. पडल्या जागेवर राजांनी हात जोडलं. आशीर्वादाचा हात उंचावीत कल्याण स्वामी म्हणाले, श्री समर्थांनी प्रसाद देऊन आम्हाला पाठवलं. सद्गुरूसारखा असता पाठीरागा इतरांचा कोण करेल का? राजांचा अश्रू उशीवर ओघळत होतं. कल्याण स्वामींनी राजांच्या कपाळी अंगारा लावला. केसावरून हात फिरवला. स्वामी, आमच्यामुळे समर्थांना कष्ट पडले. शिष्यानं गुरूंची सेवा करायची हा रिवाज. असोच जगदंबेची कृपा. आनाजी, आता आमची चिंता करू नका. आमचं संकट टळलं आणि राजांच्या बोलांनी सर्वांना धीर आला. कल्याण स्वामींनी राजांना प्रसाद दिला आणि ते आनाजींना म्हणाले, थोडी लापशी आणा. काही घेतले की उलटे होतात. आनाजी म्हणाले, आता व्हायचे नाही. शांतपणे कल्याण स्वामी म्हणाले. लापशी आणली गेली. कल्याण स्वामींनी स्वतःच्या हाताने राजांना पाजली. सारे महालात बसून होते. राजांना काही अवधीने निद्रा लागली. सारे समाधानाने मात्र बाहेर गेले. आणि खरोखर राजांना दुसऱ्या दिवसापासून आराम पडू लागला. पोटात अन्न जाऊ लागलं. गडाचे चिंतेचे वातावरण निवळू लागलं. दिवस उलटत होते. एके दिवशी गडावर संभाजीराज आले. सतत प्रवासाने श्रम दिसत होते. राजांच्या महालाबाहेर क्षणभर त्यांची पावलं अडकळली. महालात स्वराबाई आनाजी होते. राजा पलंगावर गिरगीला टेकून बसले होते. शाल छातीपर्यंत ओढली होती. राजांच्या रूपावरून संभाजीराजांचं मन चरकलं. डोळे खोल गेले होते. नाक आधी कुठून दिसत होते. मानेवर उडणाऱ्या केसावर पांढरी छटा उमटली होती. संभाजीराजांनी मुद्रा केला. राजा संभाजीराजांना इतकेच शिनपणे असत. राजा म्हणाले, आलात? बरं झालं. केव्हा गड सोडला? पत्र मिळालं आणि गड सोडला. अखंड रपेट केली असेल. वाटलं स्नान करा, विश्रांती घ्या, संध्याकाळी बोलू. संभाजीराजांनी परत मुद्रा केला. बाहेर गेलो. राजांच्या चेहऱ्यावर समाधान प्रकटलं होतं. म्हणाला, आनाजी, युवराज उतळले आहेत पण प्रेमळ आहेत. चुकतात पण समजावलं तर चटकन भानावरही येतात. तीर सुटल्यावर भानावर येऊन काय उपयोग? सोयराबाई म्हणाले. राणेसाहेब, चुका साऱ्यांच्याच हातातून होता. सावरून घ्यायचं मनात आणलं तर तसं होतं. एखादा माणूस उतळला आहे आणि त्याच्या हाती तीर कामा नाही हे कळलं तर त्याच्या पुढं जाणं ही सुद्धा चूकच ठरते. नाही, पण मी म्हणते ते नंतर सांगा. आता आम्हाला बसवत नाही. आम्ही झोपाव म्हणतो. पलंगामागं उभं असले पानसंबळ पुढे झालं. राजांच्या माये होती. हात देऊन त्यांनी गर्द्या काढून घेतल्या. राजा पलंगावर आडं झालं. डोळे मिटून घेतले. उलटणारा दिवस राजांच्या प्रकृतीला आराम घडीत होता. राजांचा थकवा मात्र कमी होत होता. संभाजीराजे राजाराम यांच्यासह राजे मनमोकळेपणाने बोलू लागले. महालात प्रसन्न वातावरण अवतरलं. 2 प्रहरी राजांना जागले. महालात कोणी नव्हते. एक दीर्घ जांभई देऊन ते कुशीवर होणार तो त्यांची नजर पायथ्याशी गेली. पायांशी कोणीतरी उभं होतं. उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून खिडक्यावर सोडलेल्या पडद्यामुळे व्यक्ती अस्पष्ट दिसत होती. कोण आहे? राजाने विचारून नजर स्थिरावली. पडल्या जागून उद्गारलं, कोण? शंभू. संभाजीराजे काही न बोलता उभे होते. त्यांनी एकदम महाराजांचे शैलीबाहेर आले पाय पकडलं. जमिनीवर गुडघ्यावर बसून राजांचे दोन्ही पाय हातांच्या पकडीत धरून त्यावर मस्तक टेकून बसलं होतं. सारंग हलत होतं. संभाजीराजांच्या आसवानी राजांचे पाय भिजत होते. अरे शंभू, हे काय झालं? म्हणत राजा कष्टाने उठले. त्यांनी संभाजीराजांच्या काळ्याभोर केसांवरती हात फिरवला. अरे ओठ राजा, असं घाबरू नको. आमच्या आजाराची इतकी काळजी वाटते? अरे खुळा आहेस? इतक्या सहजासहजी मरण्यासाठी आम्ही जन्माला आलोच नाही. समर्थाचा प्रसाद आला. आता बरं वाटत आहे. काळजी करू नको. ओठ. अरे ओठ म्हणतो ना. संभाजीराजांनी पाय सोडलं नाही. म्हणा मी एवढा का पापी? कसलं पाप? काय बोलता? अहो, लोक हवं ते बोलतात. आम्हाला ते ऐकवत नाही. काय बोलतात सांगा? संभाजीराजांची अश्रुपूर्ण नजर आमच्याकडे वळली. भरकन बोलून गेली.
म्हणतात आम्ही आपल्यावर विष प्रयोग केला. राजा त्या बोलांनी सावध झाले. त्यांनी संभाजीराजांजवळ बोलावलं. संभाजीराजे जवळ येऊन बसले. राजांचा आवाज नकळत करडा म्हणलं, कोण म्हणतं असं? साऱ्या महालात कुजबूज चालू आहे. नजर वर करून पाहायचं धैर्य आम्हाला उरलं नाही. महालात कोणी नसता एकटं जाऊ नये अशी सूचना आम्हाला केली आहे. कोणी? संभाजीराजांनी उत्तर दिले नाही. राजांनी संभाजीराजांच्या पाठीवर हात ठेवला. राज, काय सांगता? घरात भावनांची गल्लत झाली तर चालते, भांडणं वाढलं तर चिंता नसते, पण नानत्या घरात बुद्धिबळाचे डाव सुरू झाले तर मात्र फार जागरूक राहायला हवं. तुम्ही युवराज आहात, पुढची जबाबदारी फार मोठी आहे. आबासाहेब, आमची शपथ आहे, खरं सांगा, तुमच्या मनात काहीच नाही ना? अरे तसं असेल तर तुम्ही आज्ञा करा. कोणत्याही कड्यावरून मी स्वतःला लोटून घेईन. राजांनी एकदम संभाजीराजांजवळ ओढलं आणि गहिवरले. संभाजीराजांच्या केसानं हात फिरत म्हणाले, शंभू, अरे कधी कळणार रे तुला? भावनेच्या भरात कड्यावरून स्वतःला झुकून देण्याकरीच काहीच का तुम्हाला कळत नाही? तुमच्या मागे मी राहीन कसा? संभाजी, अरे तुझ्या हातचं वीज सुद्धा पिण्यात मला आनंद वाटे, सुटली म्हण. अरे असल्या गोष्टी विश्वास ठेवीत जाऊ नका. पूजते डोळे. राजांच्या डोळ्यात अश्रू शोभत नाही. सारं मुकाटपणे सहन करायला शिकायला हवं. तुम्ही जा, मी सारी चौकशी करीन. संभाजीराजे उठले. शंभूजी, या आजाराचे देखील उपकार म्हणायला असं वाटतं. उपकार? नाहीतर काय, निदान त्यामुळे तरी तुम्ही जवळ आला. आपण आम्हाला बिलगला. फार दिवसात हे सुख भोगलं नव्हतं. आबासाहेब, शंभूला आमची संद उघडावरच्या उज्या खणात एक चांदीची डबी आहे, तेवढी आणा. संभाजीराजांनी राजांच्या हातीनुसार डबी आणली. आत सुवर्णाच्या साखळीत गुंफलेली कवड्यांची मळ होती. राजांचा हात क्षणभर थरथरला. त्यांनी ती कवड्याची मळ उचलली, मस्तकी लावली, कशीबशी म्हणाले, वाका. राजांनी कवड्यांची माळ संभाजीराजांच्या गळ्यात घातली. फासा बसवला. युवराज जे झालं त्यात फार वेदना आम्हाला भोगाव्या लागल्या. आता हे देवीचे लेणं जपा, तिची इज्जत राखा. शंभूबा, आम्ही खूप जगावं असं वाटत असेल तर ते तुमच्याच हाती आहे. आजपासून तलवार ही बाळगा. आणि संभाजीराजांनी राजांच्या पायावरती मात्र मस्तक ठेवलं.